येतोय तुला? माझा आवाज येतोय? मग माझं काय नाव आहे? वेगवेगळे प्रकार आहे तिथे. बघा बघ डायनासोर बघ. वर बघ, हे वर बघ. रुसला का काय? चमने उचलला उचलला बघितलं. त्याला म्हणतात मित्रांनो सायन्स. गाडी पूर्ण उचललेली आहे, फक्त खालून पूर्ण उचललेली आहे. बघितलं उचलले की नाही एकट्याने. बघा बघा किती लिफ्ट. स्पेस जॅकेट कशा वगैरे असतो तो बघू शकता तुम्ही. इस्रोने स्पेशली बनवलेला आहे, इस्रोचा आहे. तर मित्रांनो हे जे समोरचे तुम्हाला मोठी थाली दिसली आहे ना, त्याच्यामध्ये आपलं सायन्स आहे. त्या थालीमध्ये बोलायचं आणि समोरची थाली आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायचं आहे. जा जा तिकडे ऐक, जा कान देऊन ऐक. तर मित्रांनो आपण जिथे आलो सायन्स ओडिसीमध्ये बघता इथं पूर्ण असं गोल असा पूर्ण 3D कदाचित आपल्या पूर्ण इथे मूवी बघायला मिळणार. रिशू हा पहिला जहाज आहे ना, हा पहिला रॉकेट होता पुन्हा देशातला पहिला रॉकेट. जे डॉक्टर APJ कलाम होते ना त्यांनी सायकलवर पोचवलेला पहिला हे करण्यासाठी. बघता इथे प्लेटरमध्ये कुठे गेला रिशू? आला आला आला. कुठे गेला? नाही बघितलंय काय आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोशनभाई पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि मी आलेलो आहे मागे बघताय नेहरू तारांगण सेंटरला. तर मित्रांनो खरं तर रिषभला कोकण वगैरे फिरवलंच, पण आता अजून सुट्टी बाकी होती त्याची, म्हणून म्हटलं की जावं त्याला काहीतरी नवीन अट्रॅक्टिव्ह असं दाखवावं. खरं तर मॉल वगैरेमध्ये तर नेणं ते म्हणतात ना सर्व काही करतात, पण नवीन काहीतरी करायचं. नवीन म्हणजे आता हे नेहरू तारांगण ते आहे ते जुनंच झालेलं आहे, पण त्यामध्ये काही नवीन अजून जे आहेत जे फंक्शन ते ॲड झालेले आहेत. सो म्हटलं की त्याला काहीतरी नवीन दाखवावं आणि सोबतच म्हटलं रिषभला आणलेलं आहे. रिषभ आणि अजून एक सोबत आपली कारभारी तर असणारच, प्रत्येक व्हिडिओमध्ये जिथे आलं तिकडे असणारच. सो बघता आता आलो आहे आणि बघूया आपल्याला यामध्ये काय काय नवीन बघायला मिळतं. ते खरं तर इथे आणण्याचं ना आपला एकच हेतू होता की आपण ना जास्त वेळ मुलांना ना आपण मोबाईलपासून लांब ठेवायचं आणि नवीन असे काहीतरी शैक्षणिक म्हणजे शिक्षणामध्ये तुम्हाला जे काही असं उपयोगाला येणार असतील सायन्स रिलेटेड किंवा काही असो, तर त्या नवीन उपक्रम आपल्याला स्वतः शिकावं लागेल. सो म्हटलं की जाऊया आणि जरा बघूया की काय काय आहे सायन्समध्ये. तर खूप काही येतं 3D शोज वगैरे भरपूर तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायला मिळणारच आहे. सो चला जाऊया, जास्त उशीर न करता. आपण तिकीटसुद्धा काढून घेतलेले आहे, त्याचे रेट्स वगैरे तुम्हाला पुढे सांगतो काय आहे ते, कितीचे आपण तिकीट घेतले ते. तोपर्यंत व्हिडिओ बनवून राहा. सो तोपर्यंत टाटा बाय बाय. तर बघताय मित्रांनो शालेने इथं लहानच झाले आहे येऊन. हा आवाज आला, आवाज दाखव 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 दाखव. तोंडाची नव्हती तर कॅमेरा. तर मित्रांनो आपण तिकीटसुद्धा काढून घेतलेलं आहे बघताय. आणि ऋषी आपण स्टार्टिंगला इथे आपलं गार्डन चालू होतं आधी सायन्स पार्क म्हणून. तर इथे बघतायत आपले बोर्ड्स वगैरे दाखवलेले आहेत की इथे कोणत्या कशा प्रकारे जायचं आहे ते. आधी आपल्याला आधी विज्ञान जो सायन्स पार्क आहे ते फिरायचं. म्हणजे हा जो समोर बघताय ते सायन्स पार्क आहे. पुढे पण अजून काही ते आहेत सायन्स सेंटर वगैरे, ते सगळं ओडिसी वगैरे आपल्याला फिरायचं. तर हे सर्व ओडिसी वगैरे काय ते आपल्याला माहिती नाही, आपल्याला सायन्समध्ये तेवढा रस नाही आहे, पण पुढे माहिती पडेल एकदा बघितल्यानंतर. सो या बघूया काय काय. आता यामध्ये नवीन असं ऑस्ट्रेलियाचं जे ग्रेट नाव त्याच्यामध्ये डायनासोर्स वगैरे आहे जे वेगवेगळे प्रकारचे आहेत. तर ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार त्याच्यामध्ये. बघताय नवीन ॲड झालेले आहेत. सो याच्यामध्ये जे तुम्ही सायन्स पार्कमध्ये बघता नाही तर नवीन काहीतरी असं बघा सायन्सच्या रिलेटेड आहेत ना. सो हां हे वाजवण्याचं आहे ना. याला काय म्हणतात रिशू? झायलोफोन. तेव्हा तो बँजो टाईपमध्ये तू बघतोस ना, ते खेळण्यामध्ये तुम्ही वाजवायचे टाक 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 आवाज द्यायचा तो. तर हे झायलोफोन आहे, तर मोठ्यामध्ये बनवलं आहे. वाजव बघितलं आवाज वगैरे येते ना. वाजव
सो बघता मित्रांनो इथे याची पुढे माहितीसुद्धा दिलेली आहे जायलोफोन म्हणजे काय ते. तर रिजव हे मध्ये काय आहे, ही गाडी आहे ना तुम्हाला उचलायची आहे. एवढी मोठी गाडी आहे, तू एकटा उचलू शकतो का? दाखव, उचलून दाखव. उचलू शकतो तू, एकटा पण उचलू शकतो, उचलून दाखव. तर याच्याबद्दल मित्रांनो सायन्स आहे. आता बघा हा, अरे बापरे, उचलला रिचमने, उचलला बघितलं. त्याला म्हणतात मित्रांनो सायन्स. गाडी पूर्ण उचललेली आहे, फक्त खालून पूर्ण उचललेली आहे. बघितलं उचलले की नाही एकट्याने. बघा बघा किती लिफ्ट केली आहे. याच्यामध्ये सुद्धा सायन्स आहे. खरं तर काय होतं माहिती आहे, जर तुम्ही मधून उचललं तर इथे तुमचं ना वेट जास्त होतो, आणि जर मागून उचललं तर काय होतं, तुमचा जो पुढं भार आहे ना गाडीचा तो पुन्हा तुम्हाला मागून कोणी उचलू शकतो. शाली एकदा उचलून दाखव ना ते गाडी. शालीला एकटे ऊन भरपूर लागतो आहे. खरं तर ह्याची माहितीसुद्धा इथे दिली आहे. याच्यामध्ये सर्व सायन्सच्या रिलेटेड तुम्हाला काय ना काहीतरी इथे बघायला मिळणार. खूप चांगलं आहे, त्यासाठी थम्सअप. हे आधी आहे ना पुरातन काळामध्ये जे आपलं दगड वगैरे उचलायचे ना, ते कशा प्रकारे मोठे मोठे दगड वगैरे उचलायचे ना, त्यामुळे संपूर्ण माहिती दिलेली आहे. फक्त सगळ्या आपल्या भाषेमध्ये, तिन्ही भाषेमध्ये दिले, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये प्रॉपर अशा पद्धतीने दिलेली आहे. हे बघा, हे वेट लिफ्टर आहे. हे कोण उचलू शकेल? तुम्ही उचलू शकाल? हां, चल उचलून दाखव. तर बघा हा किती किलोचं वजन असेल, त्या वजन इथे दिलेलं नाही आहे, पण इथे हा वजन वेट लिफ्टिंग आहे, तो उचलायचा आहे. उचला. याला म्हणतात काय, त्याला कप्पी म्हणतात. काय म्हणतात? कप्पी. इकडे थांबा, आता मी तुम्हाला करून दाखवतो. पकड जरा असं, चालू कॅमेरा. हां, असं पकड. आबा असा पकडायचा, असा खेचायचा. आपण मध्ये विहिरीतून पाणी काढतो, असं खेचायला लागतं. असं खेचलं आलं ना वरती. किती हा बघ किती किलोचा आहे, 150 किलोचा. किती सोड, हळूहळू सोडायचा, सोड. हे बघ इथे काय, इथे बघ ऋषी काहीतरी आहे. हे काय आहे इथे, याची माहिती कुठे आहे? बघा इथे याची माहिती आहे. फिरव काय ते बघूया. याची लाईट जळत असेल, लाईट. हा बघा, हा याची बाई इथे जळत आहे. इथे लाईट इथे आपली जळत असेल. जरात फिरव. लाईट गेली का काय याची? तो वाला फिरव. हार्ड आहे? नाही, हार्ड नाही. पतला आहे. सोड. लाईटच येत नाही याच्यात. याच्यावर लाईट जात असेल कदाचित. नाही जात आहे. हे बघ, हे काय, तर्फेमुळे कार्य सोपे होते. ते पुश करायचं ते खाली दाबायचं असतं ते. हे तर प्रत्येकाची माहिती तर दिली आहे. फक्त मित्रांनो खूप काय इथे, म्हणजे लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळं काय बघण्यासारखंच आहे. चला या, हात सांभाळा फक्त. ईशो मजा येते का? पण खाली दाबायचं त्याला, खाली दाब. काय, तिन्ही दर्पाच्या टोकावर सारखेच बटन असल्याचे प्रथम निरीक्षण करा. दर्पाचे हँडल एकानंतर एक ओढून वजनावर उचला. हा बा असं ईशो. हे माहिती आहे, आधी आहे ना घड्याळाचं काम करायचं. कसलं घड्याळाचं?
आधी मध्ये आधीची घडा असे होते. आता समज आता 12 वाजले ना, आपले 12 वाजले तर असं 12 ठेवायचं घडा. मग ते थोडं जे आहे ना ते वाळू आहे ना, वाळू घातली सरकत जायची. मध्ये टायमिंग समजायचं किती वाजले म्हणून. समजलं? याला म्हणतात वेळेचं महत्त्व. बिचारी शालू इथे दमली. मग काय होतंय, ऊन लागले. बिचारी माझी बायको ग, माझी गोंडस बायको. हा तिथे काय नाही, इकडे अजून पुढे बाकी अजून. हा पुढे काहीतरी हा ये. याच्यामध्ये काय आहे, येथील चेंडू वरच्या टोकापर्यंत उचला व टोकावरून सोडून द्या. हा बाबा वरती उचलायचं आहे. हा बाबा याच्यामध्ये बोला ना सोडायचं तुझ्यावर. हा सोडून दे. हो इथे अडकला. आता आला एक हा आला. थांब. हा आला परत. आता परत कर. तर मित्रांनो, हा जो सायन्स आहे याचा पण खूप छान सायन्स आहे. हा इथे मोठा मोठाचा पाईप दिसतो ना, ऋषभ तिकडून बोलणार आणि आपल्याला इथं आवाज येतो याच्यामध्ये. ऋषभ जाऊन बोल जरा त्याच्यामध्ये जाऊन बोल. हे आधीमध्ये आपल्याला आधी जुन्या काळामध्ये ना सायन्स म्हणून खूप वापरलं जायचं. आधी फोन नव्हते तेव्हा काळामध्ये असंच काहीतरी मध्ये ते रस्सीच्या साहाय्यामध्ये बोलायचं. असं ग्लासामध्ये घेऊन धागा घ्यायचा आणि ते बोलायचं. बोल जोरात, अजून जोरात. नाही आवाज नाही येत नाही. तुझं नाव बोल. पूर्ण नाव बोल. काय आवाज येतो तुला चालू? नाही बोल. नाही आवाज नाही येत आहे. माझा आवाज येतो तुला? माझा आवाज येतोय? मग माझं काय नाव आहे? हा माझं पूर्ण नाव काय आहे? काय? हा आला आला. तर बघताय मित्रांनो, काय ना काहीतरी नवीन इथे आहे. आता हा गॅजेट काय ते बघावं लागेल आपल्याला. तुझी इकडे ये. तर याच्यामध्ये काय आहे, कप्पी दातेरी चक्र असं. हँडलच्या साहाय्याने मोठ्या कप्पीला पूर्ण फेरी द्या. छोट्या कप्पीच्या किती फेरे होतात ते पहा. दोन्ही कप्प्यांचा व्यास मोजा. म्हणजे अच्छा एक कप्पी आहेत. इथे काहीतरी तर असं फिरवावं लागतं आपल्याला ना. अच्छा इथे बघताय एकदम पूर्ण जोर लावायला लागतोय. इथे जोर लावल्यानंतर इथे बघताय, इथे जोर लावला तर बाकीचे इथे एकदम ढिल्ले होतात. पण इथे मला एकदम फुल एकदम जोर लावायला लागतंय. जय श्रीराम. अरे आता लय वजन आहे. हे बघ. हा बाबा याच्यामध्ये ह्याला जास्त लोड द्यायला लागतो. याला एकदम जोरात खेचायला लागतो. बघितलं? तेव्हा पण आबा इथे बघ किती फेऱ्या होतात बघ याच्या. समजलं? हे सायन्स. अशाच प्रकारे बघा यांच्या इथे पण आबा इथे पण तसंच आहे बघ. इथे गिअर्स आहेत. इथं वजन ठेवलं आहे. ते जास्त तू माहिती आहे मोठ्या याच्यामध्ये जे मोठ्या इंडस्ट्रीज असतात ना, असं नाही रे आबा. याला फक्त फिरवत राहायचं. इथे बघ फिरवत राहायचं. आबा हा जो वजन आहे ना, वजन तो वरती खेचत राहील. हा बघ घेतोय, वरती घेतोय. हा बघ घेतला ना वरती. हा बघ उचललं की नाही. मग काय होतं आबा, हे जे आहे ना हे बघ, हे इथून असं फिरून याचे दात आहेत ना, ते घेऊन नंतर मग इकडचे जे आतमध्ये चक्री लावले ना,
आता ठेवला ना परत बघ, थांबायचं नसतं घेत्या वेळी. आता आपण इथून ढिला झाला, इथून परत फिरवायचं बाबा, परत टाईट झालं बघ. असं याचं असं आहे ते. हे ॲरोला इथं आणायचं बा, ॲरो इथं आणायचं बरोबर, इथून जरा फिरवावं लागतं याला. हा बा हे आहे ना, हे चक्री आबा अशी फिरवायला लागेल. तर आबा इथं चक्री तुझी इथं येईल बरोबर, आणि हा ॲरो तुझा बरोबर इथं ह्या ॲरोला टच होईल प्रॉपर. आबा आता इथं टाईट झालं, आता आता फटाफट फिरवायचं. मग बघ इथे बरोबर तुझी ॲरो पूर्ण पोचेल तिथे. चल बाबा, संध्याकाळ होईल ते करेपर्यंत आपल्याला एका ठिकाणी. पहिलं काय काय बघायला मिळतं सायन्समध्ये, आणि तुम्हाला सायन्स शिकता येत नाही. चला आता इथं आपलं गार्डन आता फिनिश होतं आहे. आपल्या गार्डनचा एंड आहे ना. हा बघ इकडे इकडे तुला सांगतो ये. तर मित्रांनो, हे जे समोर जे तुम्हाला मोठी थाली दिसली आहे ना, त्याच्यामध्ये आपलं सायन्स आहे. त्या थालीमध्ये बोलायचं आहे, आणि समोरची थाली आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायचं आहे. जा जा तिकडे ऐक, जा कान देऊन ऐक. रिषभ तिकडे जाऊन बोल जा जोरात. रिषभ जातो तिकडे बोलायला. रिषभ जोरात बोला, जा बोल. अरे याच्यामध्ये त्या गोलमध्ये बोलायचं, गोलमध्ये बोल. आवाज येतोय? अरे तू आरामात बोल, आरामात, एकदम आरामात. काय म्हणते, काय म्हणते? आवाज येतोय? ऋषी बोल. बोल बोल. बघा इथून किती डिस्टन्स आहे, इथून जवळचं आपल्याला ना 1 किलोमीटर डिस्टन्स आहे आपल्या जवळ इथून. तरी आवाज येतो. बोल तिकडून आरामात, एकदा हळू बोल. बोल जेवला का बोल. बोल जेवला का बोल. जेवला का बोल. जेवला का नाही रे, नाही जेवलो. हा कापसाची डांग आहे. जेवायला काय झालं, कापसाची डांग आहे. तर बघितलं आहे सायन्स काय होतं ते रिचू, मस्त होतं ना. आवाज येतोय माझा, आवाज येतोय. तर इथे फक्त हे हाऊस आहे, त्याचा कोणा फोटो वगैरे शूट करायचं तर मस्त येते फोटो शूट करायला. रिचू तो उभा राहा, मागून जाऊन उभा राहा, जा आपण फोटो काढू तुझा. हा तर मित्रांनो, आता आपलं जे सायन्स गार्डन होतं फिरून झालेलं. आता आपल्या पुढे जे आले तर बघता इथे इलेक्ट्रिक इंजिन वगैरे आहेत, टॉय ट्रेन्स आहेत, स्टीम इंजिन वगैरे. तर इथे याचे सर्वांचे कोणाचा फोटो काढायचे खूप मस्त आहे ना ग. नेहरू विज्ञान सेंटर आत्ता नाही त्याचा फोटो काढू शकता. ही टॉय ट्रेन आहे, ही इलेक्ट्रिक इंजिन आहे. हा इलेक्ट्रिक इंजिन आले. ते जे दुसरे आहे ते स्टीम इंजिन, म्हणजे आपण ते कोळशावरती चालणार. हे कोळशावरती चालणारे होते ना, ही कोळशावरती चालणारे नाही. ही आधी जुना टॉय ट्रेन होते, टॉय ट्रेनमध्ये जास्त वापरतात. तुम्ही माथेरान नेहरू वगैरे जो बघितला असेल तर ही वाली ट्रेन जास्त वेळ यूज होते. आणि दुसरी जी आहे ती स्टीम लॉरी आहे ते. अच्छा ही लॉरी ते ह्याच्यावरती चालणार आहे, कोळशावरती चालणारी आहे कदाचित. याची प्रत्येकाची माहिती दिलेली आहे. जातोयस जा. आता चढायचं असं वरती, जा बघ काय काय आहे ते वरती. आला ऋषी. हे खाली आहे. मोठा चाललाय वरती तर. चला आता ह्याच्यामध्ये बघा काय काय आहे, याच्यामध्ये काय काय आहे ते. नाही आता नाही जाऊन देणार वरती. हा बघ बस इंजिन नाही बघ. बघ हे ना कोळशावरती चालणार होतं. बघ इकडे बघ, हे जे आहे ना इथे इथे कोळसा टाकतात, आग जळायची पूर्ण, आणि तिथून आता बाहेरून ना तिकडून मग धूर यायचं. तर ही कोळशावरती चालणार आहे. ती दुसरी जी आहे ना ते इलेक्ट्रिकवरती चालणार आहे. नाही
कोणती? तिकट इकडे बघूया ये. हा इथे याचा सिग्नल होता, लाल सिग्नल. जेव्हा मागून बघ इथे लाल सिग्नल यायचा तर फोकस यायचा मागून. फोकस नाही तर लाल सिग्नल येतो त्याचा. कसं आणि ही जी ट्रेन आहे ना, हे काँग्रेस लोकांची आहे ना? हा काँग्रेस लोकांची. कोणाची? काँग्रेस. काँग्रेस नाही रे, अंग्रेज. हा ते काँग्रेस लोकांची. तर हे बाई हे ना इलेक्ट्रिक होते चालते. आपले आता हे लोकल ट्रेन वगैरे चालतात ना, तशा वगैरे चालते ही. हो वरती बघ इलेक्ट्रिकचं दिलं आहे ना. अरे हो. हां ते इलेक्ट्रिकवरती चालते. अगोदर ह्याच ट्रेन आधी आपल्या कोळशावरती चालणाऱ्या होत्या. तशी ही आहे ना कोळशावरती चालणारी. तेव्हा याच्यामध्ये आग जळते, नंतर तिकडून मग बाहेर ना असं धूर येतं. ते शिटी वाजत जायचे ना पुहू करून, हा. ही वाली ट्रेन ही. समजलं? तर आता आपण मित्रांनो आपल्या बरोबर ट्रेन बघून झालेली आहे. आता आपण आलो आहे इथे आणि इथं आपले 2 रस्ते लागतात. एक तर आहे प्रायव्हेट रोड आहे, जे इकडचे स्थायी लोक राहत असतील किंवा सुरक्षा रक्षक राहत असतील, आणि इथे दुसरा रस्ता तर विज्ञान केंद्राकडे जाण्यासाठी. आणि सायन्स ओडिसी, विज्ञान ओडिसी. मग काय आहे ते ओडिसी ते मलासुद्धा माहिती नाही, तर जाऊन बघूया ना गं. तुला माहिती आहे चालू काय आहे ते? आणि ते पार्किंगची सुद्धा फुल व्यवस्था आहे. फक्त इथे काही पार्किंगचे चार्जेस द्यावे लागतात. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो काय चार्जेस असतील ते पार्किंगचे. तर बघता इथे खूप भला मोठा इथे स्पेस आहे ना गं. आता स्पेस बघायला. इथे आपल्याला कॅन्टीनसुद्धा आहे. आणि जर कोणाला एकदम एमर्जन्सी असं काय खायचं असेल स्नॅक्ससाठी, तर तुम्हाला बरोबर तिकीट काउंटरच्याच बरोबर बाजूलाच आहे तिथे. तिथेसुद्धा तुम्हाला स्नॅक्ससाठी आहे अवेलेबल. इथं पण अजून काहीतरी आहे, विद्युत ड्रामा गाडी ती इलेक्ट्रिक कार आहे ती. हा. आणि इथे घोडागाडी पण आहे अय्या. ना. भरपूर काही तुम्हाला बघण्यासारखं आहे. हे बघ इथे पण काहीतरी आहे रेशो. काय आहे? हे आपण बघूया काय आहे ते. हे जुन्या इंजिन असतील ते इंजिन. हे जनरेटर आहे, जनरेटर बरोबर. याने जे आधी आपण हे बघ खारुताई. हे हा. खारुताई. अरे इथे काय बोलतात, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी होते. जेव्हा आपण लाईट वगैरे जायची ना, तर तेव्हा हे जनरेटर कामाला यायचे. आता हा जुना त्यानंतर मग तसा वाला जनरेटर आला नवीन वाला तो बघ. तसं पण असतं जे. हो तो जनरेटर आणि हा जुनावाला जनरेटर. आधी मोठा असायचा, आता छोटा मोठा झाला. आता अजून छोटे होत चाललेत. हा रिअलचा आहे बघ. हा ना, हा याच्यासाठी लढाईसाठी वापरतात. मारुत फायटर जेट म्हणून याचं नाव आहे. मस्त आहे ना. कधी बघितले असे काय आपण हे मध्ये? कधी बघितलेले फायटर जेट वगैरे, बंदूक वगैरे कधी बघितलेलं आपण? कधी? आपल्या इथे मध्ये एक्झिबिशन लागलेलं सैनिकांचा, हा हा हा. तेव्हा आपण बघितलेलं. माहिती आहे का, आठवतंय का? सो इथे भरपूर काय काय इथे बघण्यासारखं भरपूर आहे. खरं खूप मजा येते. तर मित्रांनो तर आपण आज इथे आलो ना, इकडे इथे सगळे इंडियन जे आपले सायंटिस्ट आहेत, जे होमी भाभा, तुम्ही नाव तर ऐकलं असेल. होमी भाभा एक ग्रेट सायंटिस्ट होते. साराभाई जे होते, विक्रम साराभाई जे होते, ते पण त्यांचे सर्वांचे ते पुतळे असे लावलेले आहेत. इथे सत्येंद्र बोस अजून पण आहेत इथे असे काही. यांचे जे हे आपले सहानी बरोबर, चंद्रशेखर रमन, नंतर श्रीवास रामानुजन, नंतर आचार्य जगदीशचंद्र बोस, यांची सर्वांची माहिती वगैरे दिलेली आहे. तर इथे सर्वांची खूप छान असं. आणि समोर जे बघता इथे आपलं 3D फिल्मसाठी आहे. सो ते सुद्धा आपल्याला बघायचंच आहे 3D फिल्म. सो जाऊया आता. जस्ट आता संपलेला आहे. आता आपला शो कधी येईल ते सांगू शकत नाही. तिथं. या इथे बघूया. या अजून इथे काहीतरी आहे. हां हे बघा कोणतं चांगलं आहे ना हे फ्लॉवर्स. हे आपल्या गावी पण येतं हे. काढू? नको. बघा किती हा कोणत्या टाईपचा फूल आहे ते सांगा जरा आम्हाला कमेंटमध्ये. फक्त किती छान असं झाड पण एकदम मस्त आहे, एकदम पूर्ण शांत शांत.
बघता किती शांतता आहे इकडे. फक्त एवढंच आहे की आज जरा उन्हाळ्याच्या वेळी जरा पर्यटन आहेत म्हणून तर बायकोने सुद्धा एक फूल काढलेलं आहे. तुला माहिती आहे कोणतं फुल आहे नाही माहिती. ऋषो? तुला पण नसेल माहिती. ते वेगवेगळ्या प्रकारचे ते हे पण आहेत, झाडं पण आहेत ना. हे कोणते कोणते झाडं जरा आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करून नक्कीच सांगा आपल्याला. दादा हा बघ. सो या घेऊ का मी आईला विचारलं. आई घे घे बघू ना तर फाईन मारला तर तुझ्याकडून पैसे घ्या ना. आता आपण जे बघितलं सायन्स ओडिसीला इथे आता जस्ट शो संपला. आता बघूया किती वेळात आपला शो आता होतोय. ते मस्त एकदम थंड हवेसाठी लावले बघते वाटे उठे ना इथे थंड हवा लागण्यासाठी आहे. सो आता सायन्स ओडिसीमध्ये काय आहे ते आपल्याला पुढे बघावं लागेल. सो या बघूया. इथे कदाचित आपल्याला चालू ते तिकीट काढावे लागेल ना ग. इथे कदाचित तिकीट काढावे लागेल सायन्स ओडिसीचं तिकीट दाखवायला लागते. तर या बघा इथं सायन्स ओडिसीचं गेट आहे आणि इथे सुद्धा इथे पुतळा आहे युरी गागारिनचा जे ॲस्ट्रॉनॉट होते. हे जे होते ना ॲस्ट्रॉनॉट होते जे वरती स्पेसमध्ये जातात ना स्पेसमध्ये तर ते ॲस्ट्रॉनॉट होते. फक्त हिने फुल चोरी केलं आहे. माझ्या इथं काय नाही मी नाही ओळखत सांगतोय. तू ओळखतो वहिनीला? नाही बाबा मी पण नाही ओळखत. ते मला माहिती नाही. हो इथे मॉस्किटो मेंटेस म्हणतात आपल्यामध्ये. ज्याला आपल्याला काय म्हणतात टोल म्हणतात ना. आपल्याला टोल म्हणतात. किंवा पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था खूप छान केलेली आहे. सो या तर आता आपण आलेलं आहे सायन्स ओडिसीमध्ये. सो याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल. सायन्स ओडिसीमध्ये त्याचे आपल्याला तिकीट द्यावे लागतं. मस्त असं छान असं रूम बनवलेला आहे. सायन्स ओडिसीमध्ये काय आहे एक मिनिट. तर मित्रांनो आपण जिथे आलो सायन्स ओडिसीमध्ये बघता इथं पूर्ण असं गोल असं पूर्ण 3D कदाचित आपल्याला पूर्ण इथे मूवी बघायला मिळणार. रिश मस्त वाटतं ना. चेअर्स बघा चेअर्स फुल फ्लोटिंग आहेत आणि फुल्ली AC आहे. मला असं वाटतं का इथे झोपावं. हो ना. तर बघूया आता मूवी चालू जायचं तर काय याच्यामध्ये बघायला मिळतं. ते पुन्हा सायन्स बघायला मिळणार का त्याच्यामध्ये. मित्रांनो शो खूप छान होता पण थोडाफार ब्लर दिसला होता ना तर त्यामुळे थोडंसं ब्लरमध्ये थोडंसं काहीतरी थोडं चेंजेस झालं पाहिजे आपल्याला. सो जाऊया. रिशू शो कसा वाटला? मस्त वाटला पण जरा ब्लर होता ना. जाऊया अजूनपर्यंत लाईन बघता किती मोठी एकदम छान एकदम मोठी अशी लाईन बघतो. सो आता आपण जाऊया नेक्स्ट जो आहे सायन्स सेंटरमध्ये जाऊया. अजून पण लाईन ह्या शोसाठी भरपूर मोठी आहे. तो खूप छान होता. सो लेट्स सी. मस्त बा हे पण फुलं मस्त वाटतात ना. सो आता आपण आलेलो आहे नेहरू सायन्स सेंटरमध्ये. सो आतमध्ये व्हिडिओ शूट करायला मिळणार नाही मिळणार तर सांगता येत नाही पण तरीसुद्धा बघूया काय नेहरू सायन्स सेंटर. सो इथं खूप छान असं आहे बघण्यासारखं वगैरे. सो आपल्या इथे आधी बॅगेज लगेज ठेवायला लागेल ना. बॅग आधी हो बघताय विषय काय आहे याला काय म्हणतात माहिती आहे? कोणार्क चक्र काय. हां हे कोणार्क चक्र आहे बघा इथे याच्यामध्ये दिलं. याची पूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे. तर इथे बघतानंतर बॅगेजसाठी सुद्धा आता चांगली सोय केलेली आहे. बॅग वगैरे ठेवण्यासाठी नंबर दिलेला आहे. आता लगेचच जाऊया तिकडे काका आहेत.
सो त्यांना आपण जे तिकीट आहे हे काढले आहे ना मित्रांनो, एकच तिकीट आपल्याला खूप कामाची येते. हे काय का काका चेक करते आणि 3D का टाइमिंग कीजिए. 3Dचा कितीचा आहे? राइट साइड में जाओ उधर का. ओके तिकडे आपल्याला इथे वाटतं काय काय आहे. एंट्री केलेली आहे आपण आणि याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये बटन दाबल्यानंतर इथे ओके तू पाण्याच्या बॉटलमध्ये करतोस ना पाण्याच्या बॉटलमध्ये बाबा इथं असं बटन दाबायचं. बटन दाबलं ना त्याच्यामध्ये असं बोटेक्स येतो बोलक्यानं बघितलं. याच्यामध्ये पण काही माहिती दिलेली आहे. या पुढे बघूया आपण. यामध्ये काय आहे, यामध्ये काय माहिती नाही आपल्याला काय आहे ते. अजून नवीन काय ना काहीतरी बघायला मिळणार आपल्याला याच्यामध्ये. भरपूर काय ते लहान मुलांसाठी जर प्लेईंगसाठी असेल ना तर खूपच छान आहे. हे काय आहे ओके फक्त एक बटन दाबा एकीकडे दुसरीकडे झोपवणारी बघून काय एखादं आहे काय ते सायन्समध्ये. सो पुढे बघायला मिळणार आहे काय ना काहीतरी. चल पुढे अजून आहे बघू. 3D पण इथेच आहे ना, 3Dच्या इथेच आहे बोलले ना. ओके तर याच्यावर मला लेआउट मॉडेल दिलं आहे सायन्स सेंटरचं. सायन्स सेंटरचं याच्यावर तुम्हाला लेआउट मॉडेल दिलं की काय काय असणार आहे याच्यामध्ये सायन्स सेंटरमध्ये. DNA याच्यामध्ये मस्त छान असं दाखवलं DNA. यामध्ये संपूर्ण ह्युमनबद्दल पूर्ण दिलेलं आहे. खूप छान मोठा एकदम भला मोठा एकदम हॉल आहे. हे कोण आहे दादा, किसका दादा है? व्हेंटिलेटर आहे याला म्हणतात व्हेंटिलेटर मशीन. अरे व्हेंटिलेटर आहे येड, व्हेंटिलेटर आहे. कोणी बघितलं असं व्हेंटिलेटर आहे ते सगळं प्रॉपर इथं दाखवलं व्हेंटिलेटर कशाबद्दल आहे ते. ऑक्सिजन वेगळं असतं, व्हेंटिलेटर वेगळं असतं. ट्राय इट आउट काय आहे याच्यामध्ये. बटन दाबायचं काय ते बंद आहे सध्या. फोटो वगैरे काय ते बंद आहे सध्या. नाही आमचं नाही आहे. हो कुठे आहे? नाही आमचं कोणी नाही आहे. हा व्हिडिओ रूम आहे. काय मध्ये काय ते हे बघ आतल्या आपल्या पूर्ण बॉडीच्या आतमध्ये कसं असतंय बघ. हे बघ आपला डोळा, मेंदू. या बघ एक छोटा मेंदू असतो, एक मोठा मेंदू असतो. हे बघ एक छोटा मेंदू मोठा मेंदू असतो. बॅकबोन, किडनी, आतड्या सगळं काही इथं बघायला मिळतं. आता रेशू गेले हार्टमध्ये. हार्टमध्ये जा रेशू, हार्टमध्ये. हे हार्ट आहे हार्ट. थंब दाखव थंब. ओ माय गॉड. या खरं तर मागे उभा आहे बरोबर. मोठं दिसतं याच्यामध्ये. रिफ्लेक्ट असते मोठं प्रॉपर असतं. हां त्यामध्ये जायचं आहे. जा त्याच्यामध्ये आतमध्ये.
जा थांब जरा एक 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 जा थांबा लाईन लाव जा बघता इथे प्लेटरमधून कुठे गेला रिशो आला कुठे गेला नाही बोलत नाही काय आहे जा तू एक राहिल्याचा लहान मुलगी जा रेडी इनेशन हे बघा लपाछपी घेते लपाछपी शाले कुक शाले कुक खेळते हा चले सायन्स शोला जाऊया आपण कुठून येतो सायन्स शो इथून एक्झिट आहे तिथून नाही तिकडून तिथून आता आपल्याला जायचं आहे 3D सायन्स शोमध्ये तर बघूया काय काय आपल्या बघायला मिळतं त्यामध्ये हे काय डाकीन फिल्डर्स ऑफ त्याच्यामध्ये काय रेश हे बघा फक्त किती आहे बिराड लावले ह्या बघा याला वेगळीच खुशी आहे या काय पण चालू आता 3D शोला बघता आपल्याला एंट्री द्यायची आहे आपल्याला अरे चुप रे मोर एरिया हां ठीक आहे लाईन सुद्धा गर्दी भरपूर आहे तर हे आहे विजेचा झटका एक्सपिरियन्स आणि इलेक्ट्रिक शॉक पण आहे पाहिजे होतं ना हा आमचा येडा झाला इलेक्ट्रिक शॉक लागला लागला नाही लागला आता बायकोला बघूया एक हे थांब लाव अरे टच कर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे एव्हिएशनच्या रूममध्ये यामध्ये ह्याच्यामध्ये संपूर्ण तुम्ही बघताय ते मग सगळं काही तुम्हाला फ्लाईट्स जे काय आपले फायटर जेट सगळे प्लेन आहेत सर्व काही म्हणजे सायन्स रिलेटेड आहेत सर्व जे काय तुम्हाला बघायला मिळते सो इथे तुम्हाला आपल्या वरती अर्थवरती जे काय तुम्हाला मिळालेले अवशेष वगैरे आहेत त्यांचेसुद्धा त्या काही सॅम्पल्स तुम्हाला बघायला मिळतीलच बघता इथे काय ते हेलिकॉप्टरचं आहे हेलिकॉप्टरच्या आतमध्ये जे काय आहे ते कसं आणि हे आहे पुन्हा स्पेस जॅकेट कशा वगैरे असतो तो बघू शकता तुम्ही इस्रोने स्पेशली बनवलेला आहे इस्रोचा आहे आणि त्या इस्रोचा लोगोसुद्धा आहे छान आहे आणि हे आहे आपली सॅटेलाईट नेटवर्क स्पेस नेटवर्क आहे जो तो आपल्या वरच्या सॅटेलाईटची आणि आपल्या खाली सेंटरची आहे ना यांच्याशी संपर्क करू शकतो त्यासाठी हा स्पेस नेटवर्क आहे हे आहे मंगलयान कशा वगैरे असतो वरती गेल्याच्यानंतर आपण जेव्हा तर हे मंगलयान 5 नोव्हेंबरला जेव्हा आपल्याला ते पाठवलं बरं 2013 ते फेल झालेलं सो ते मंगलयानचं असं एक मॉडेल बनवलेलं आहे छान आहे हे आहे चंद्रयान-1 चंद्रयान तुम्ही पाहू शकता छान आहे चंद्रयान-1 बघ चंद्रयान आणि तो आहे तो मंगलयान आहे तो बघ आणि हे आहे तो हे काय आहे सॉरी तो ॲस्ट्रोसॅट आहे वाटतं आणि हा मंगलयान-1 आहे मंगलयान आहे चंद्रयान-1 आहे ओके जरा वेट कमी केलं त्यांचं सो इथे तुम्हाला फक्त मिशन कंट्रोलमध्ये जर तुम्ही आता मिशन जे आपलं झालेलं चंद्रयान-2चं तर कशा वगैरे झालेलं आहे यांची संपूर्ण त्या इथं पुन्हा माहिती दिलेली आहे
आणि त्याचं पूर्ण तुम्हाला इथे जर मंगलयानबद्दल काही करायचं असेल स्वाईप कर शो नाही होणार स्वाईप कदाचित राहू दे. तर इथे शाळेने काहीतरी केलेलं आहे. काय केलंस ग? सो इथे मस्त बनवलं एकदम आपल्या पुण्या स्पेसमध्ये आल्यासारखं. हा PSL आर बल्टी काय तर आहे ते आपलं RLVTD आहे सॉरी. हा तो रॉकेट आहे. याची हाईट आहे 16 मीटर. ऑर्बिटचा आहे 16. आपण आलो आहे डायनासॉरच्या दुनियेमध्ये. स्टोरी ऑफ लाईफ जे तुम्हाला स्टार्टिंगला म्हणणार नवीन नवीन आलेलं आहे काय काय. हाय गॉड बघ. याच्यामध्ये बघा प्रत्येकाची इथं भारी एकदम मस्त वाटते ना रे. हे बघा त्या डायनासॉरचे वेगवेगळे प्रकार वगैरे दिलेले आहेत. ऋषभ आहे डायनासॉरचे वेगवेगळे प्रकार आहेत तिथे. बघा बघ डायनासॉर बघ. वर बघ हे वर बघ रुसला का काय. हे बघा हे एलिफंट. वाईल्ड ॲनिमल्स आहे 10 पूर्ण सेक्शन आहे. मस्त आहे. चला विषय कसं वाटतंय. भारी ना. हे बाय त्या डिअर हवे रेनडिअर. वेगवेगळ्या प्रकारचे अजून आहेत वगैरे. मिल्डॉन मोगली आहे का मोगली. हो मोगली. चला जाऊया. हे आहे मित्रांनो एअर ट्रॅफिक कंट्रोल. किती मस्त एकदम मोठा एकदम असं वाटते. हे तुम्ही बघितलं असेल ते सुद्धा बघून घ्या. जर आपल्या प्लेनमध्ये तुम्ही कधी पाहिलं बसला नसेल तर तुम्ही इथूनच बघून घ्या काय काय असं प्लेनमध्ये ते. चलो प्लेनमध्ये आलो. प्लेनच्या वरती आपण फिरतोय. हा तर बिझनेस क्लासचा आहे आणि हा इकडे सेमी क्लासवाल्यांचा. काय वाटतं तुला. तू कधी बसले चालू प्लेनमध्ये. फादर ऑफ सिव्हिल एव्हिएशन इंडियन एव्हिएशन
JRD टाटा. हा तर इंग्लिश चालू आहे. इंग्लिश लाईफ प्रॉपर वाचता येते. चालू काय लिहिलं सांग जरा त्यामध्ये. माय गॉड काय टच करते या, जसं की हिला तर सिव्हिल एव्हिएशनवर टाकलं पाहिजे आता. पण काय आहे ते समजतंय. चला निघायचं काम करा. आता आपण खाली जाऊया. ठीक आहे. हो वरती बघ प्लेन अडकले. डायरेक्ट खालून इथंच आला असं मनावर. हा SLV 3. याचे मित्र मला पूर्णपणे माहिती नाही आहे, पण तुम्ही कदाचित बघून तुम्ही हे करू शकता. बघ हॅलो, हा पहिला जहाज आहे ना. हा पहिला रॉकेट होता पुन्हा देशातला पहिला रॉकेट. जे डॉक्टर APJ कलाम होते ना, त्यांनी सायकलवर पोचवलेला पहिला हे करण्यासाठी दिला पण असेल बघ. अग्निबाण म्हणून होता. 21 नोव्हेंबर 1963 या दिवशी IKF नायके ॲपाचे 715 किलो वजनाचा सायकलवरती पोचवलं या लोकांनी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते ना त्यांनी. मस्त वाटतं ना गॅलेक्सी पूर्ण. GSLV बघ असं असतो वरती रोवर वगैरे. बघ काय समजतं तुम्हाला याच्यात. थोडं माहिती दिलेली आहे. जिथे टचचं दिसेल तिकडे चालू नेहमी पुढे. काय समजणार तर नाही. मोबाईल टच करायची लय सवय ना, होऊन तिला तर हे करणार आहे. माय गॉड. हां बघूया काय करतायत आमच्या बाई. अरे काय चला नाही होत आहे वगैरे, त्याची वाट लावू नका. हे कशात जाऊया. हे बघ प्लेनचे चाकं बघ एवढे मोठे असतात. आबा हे हॉट एअर बलून. वरच्यावरती तुम्हाला काय दाखवतोय मी. मला काय एवढं मला असं वाटतं ना. कुठे गेली चालू. पण जिथे तिला डिजिटली काय बघायला मिळतं तिकडे लगेच जाते यार ही पोरगी. नक्की तुम्हाला काय करायचं काय नक्की ते सांगा ती मला. थँक्स. ओके थँक्स झालंय. बस झालं. चला हे बघा हे काय नक्की तुझ्या मनात काय करायचं काय आहे. अरे त्याचा सूर्या तरी सोड. हा बघा आमच्या अशा भूताना आणलेत ना की हे बघा काय करत. हे बघा कसले प्रेशर क्रिएट करतात बघा. चला तर जाऊया आता. आपलं आता एक सिम्युलेटरचा एक आहे, पण आधी जाऊन आपल्याला टायमिंग आणायचं आहे. रिस्ट्रिक्शनला जाऊन त्याचा एक टायमिंग असतो. चला तर आता आपण आलेलो आहे SOS म्हणजे सिम्युलेटर आहे. सायन्स ऑन स्पेअर्स. याच्यामध्ये जस्ट तुम्ही बघताय ते असं सायन्स दाखवणार गोलाकारमध्ये. आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आहे. घरी पुढे सुद्धा जायचं आहे म्हणून आपण हे बघणार नाही. पण तुम्हाला त्याच्यामध्ये बघताय असं गोल आकारामध्ये असं बघायला मिळणार आहे. त्याचं पुढे जे आहे ना गोलाकारमध्ये बघायला मिळणार. पण आपण आता सिम्युलेटर म्हणून आहे त्याचं टायमिंग दिलेलं आपल्याला. जसं त्याच्यामध्ये बघूया काय आहे ते. आधी या काकांकडे जायचं आधी आपल्याला.
त्यांच्याकडून कधी नंबर वगैरे लिहून घ्यायचा असतो. सो या तरी सिम्युलेटरच बघूया आपण. लेट्स सी. इकडे सो बघा इथं आहे मोशन सिम्युलेटर म्हणून. सो काय आहे याच्यामध्ये असं बघायला लागलं आपल्याला. इथे बघताय रिॲक्शन वेगळीच असते. सिम्युलेशन असतं याच्यामध्ये, मोशन सिम्युलेशन. बघताय लाईन सुद्धा आहे, भरपूर मोठी लाईन आहे. तर मित्रांनो फायनली आपले सर्व काही जे होते आपले सिम्युलेटर्स किंवा थिएटर्स वगैरे सर्व काही फिरून झालेलं आहे. खूप छान होतं खरं तर तमसूद झालेलं. फक्त जे स्टार्टिंगला जे सायन्स ओडिसी होतं त्याच्यामध्ये थोडंसं जे मूवी दाखवलं ते खूप छान होतं ते सुद्धा, पण फक्त एवढं की थोडं ब्लर होतं ते, थोडंफार चेंजेस झालं पाहिजे. सो बाकी रेशो कसं वाटलं तुला इकडे? मस्त वाटलं ना सर्व? थिएटर्समध्ये गेले तर कसं वाटलं? मस्त वाटलं. तर भूक लागली तुला? खरं तर इथे कॅन्टीनमध्ये गेलो पण काहीतरीच महाग, म्हणजे आपल्या सगळं मिडल क्लासवाल्यांना एवढं परवडणं नाही, एवढं महाग होतं जे जेवण होतं ते. म्हटलं की आपण बाहेर जाऊन खाऊया. सो चला आता व्हिडिओ इथेच स्टॉप करतो, कारण आपल्या कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा पुन्हा संपत आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक नक्की करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना किंवा परिवाराला घेऊन येऊ शकता. सो एकदम कमी खर्चामध्ये करत आम्ही एवढं सगळं 150 रुपयामध्ये सगळं काय फिरून झालं आहे. सो खूप बरं वाटलं आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.